तुम्ही पण नर्सिंग सीईटी 2025 ची एक्झाम दिली असेल, एक्झाम क्वालिफाय केली आणि आता महाराष्ट्र स्टेटची स्टेट काउन्सिलिंग करून 2025 साठी एक गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ऍडमिशन करायचा विचार करत आहात बीएससी नर्सिंग कोर्स साठी. तर आज या छोट्याशा चॅनलवर छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण सविस्तर चर्चा करणार आहोत की तुम्हाला 2025 मध्ये महाराष्ट्र स्टेटमध्ये गव्हर्नमेंट नर्सिंग कॉलेजला ऍडमिशन करण्यासाठी बीएससी नर्सिंग कोर्ससाठी कॅटेगरीनुसार किती पर्सेंटाइल स्कोर हवा, जेणेकरून की तुम्हाला खात्रीशीर जे आहे ते गव्हर्नमेंट कॉलेज मिळून जाईल. त्याचबरोबर तुम्हाला कोणतं कॉलेज जे आहे ते सर्वात कमी कट ऑफवर 2025 ला अलॉटमेंट होऊ शकतं, त्या कॉलेजचं नाव पण मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे. तर पहा, सगळ्यात अगोदर जर आपण आपल्या एससी कॅटेगरीचा विचार केला तर जवळपास 98 पर्सेंटाईलवर या ठिकाणी तुम्हाला सीट अलॉटमेंट होण्याचा चान्स लागून जाईल 2025 साठी. आणि गव्हर्नमेंट नर्सिंग कॉलेज छत्रपती संभाजीनगरचं जे आहे ना, ते लास्ट इयरला सर्वात कमी कॉलेज आहे, जे की एससी कॅटेगरी मधून कमी पर्सेंटाइल स्कोर अलॉटमेंट झालेलं होतं. आणि यावर्षी पण याच कॉलेजचा जवळपास तुम्हाला जो आहे तो सर्वात कमी रँकवर अलॉटमेंट होताना दिसून येईल. त्याच्यानंतर जर आपण विचार केला पुढची कॅटेगरी जी की आपली एसटी कॅटेगरी, तर एसटी कॅटेगरी मधून 95 पर्सेंटाइल पर्यंत तुम्हाला एक गव्हर्नमेंट बीएससी नर्सिंगचं कॉलेज अलॉटमेंट होऊ शकतं. आणि गव्हर्नमेंट नर्सिंग कॉलेज छत्रपती संभाजीनगरचं जे आहे ते सर्वात कमी पर्सेंटाईलवर लास्ट इयरला अलॉटमेंट झालेलं एसटी कॅटेगरीचं मेडिकल कॉलेज तुम्हाला बघायला भेटेल. आपण फीजे कॅटेगरीचा विचार केला तर 98 पर्सेंटाइल पर्यंत तुम्हाला सीट अलॉटमेंट होऊ शकतं 2025 ला. आणि गव्हर्नमेंट नर्सिंग कॉलेज नागपूरचं जे आहे ते फीजे कॅटेगरी मधून सर्वात कमी रँक अलॉटमेंट झालेलं कॉलेज तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल. नंतर आपण एनटी बी कॅटेगरीचा विचार केला तर 98 पर्सेंटाइल पर्यंत तुम्हाला सीट अलॉटमेंट होऊ शकतं. गव्हर्नमेंट नर्सिंग कॉलेज छत्रपती संभाजीनगरचं जे आहे ते सर्वात कमी कट ऑफचं कॉलेज आहे एनटीबी कॅटेगरीचं. त्यानंतर एनटीसी कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर 98 पर्सेंटाइल तुम्हाला सीट अलॉटमेंट होऊ शकतं. आणि गव्हर्नमेंट नर्सिंग कॉलेज जे आहे ना संभाजीनगरचं, हे सर्वात कमी रँकवर जे आहे ते मागील वर्षी अलॉटमेंट झालं होतं. आणि हा जो टोटल कट ऑफ आहे ना, तो तुम्ही लास्ट इयरचा जो ऑफिशियल गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने दिलेला कट ऑफ आहे ना, तर तोच कट ऑफ तुमच्याबरोबर शेअर करत आहे. त्यामुळे तुम्ही याला खात्रीशीर 100% एक्सपेक्टेड कट ऑफ घेऊन या ठिकाणी चलू शकता. नंतर जर आपण पुढच्या कॅटेगरीचा विचार केला तर एनटी डी कॅटेगरी मधून 98 पर्सेंटाइल तुम्हाला सीट अलॉटमेंट होऊ शकतं. आणि एनटी डी मधून गव्हर्नमेंट नर्सिंग कॉलेज आहे ना नांदेडचं, तर याचा सर्वात कमी कट ऑफ होता लास्ट इयरला. त्याच्यानंतर जर आपण पुढच्या कॅटेगरीचा विचार केला ओबीसी कॅटेगरीचा, तर 98 पर्सेंटाइल तुम्हाला या ठिकाणी सीट अलॉटमेंट होऊ शकतं. आणि गव्हर्नमेंट नर्सिंग कॉलेज आहे ना नागपूरचं, या ठिकाणी तुम्हाला सीट मिळण्याचा चान्स लागू शकतो. एसीबीसी कॅटेगरी नवीन रिझर्वेशन जे आलं होतं ना, त्याच्यामधून जर आपण चर्चा केली तर जवळपास 93 पर्सेंटाइल पर्यंत तुम्हाला सीट अलॉटमेंट होऊ शकतं. आणि गव्हर्नमेंट नर्सिंग कॉलेज आहे ना नागपूरचं, या ठिकाणी तुम्हाला सीट मिळण्याचा चान्स जो आहे तो 2025 ला लागू शकतो. एवढ्या पर्सेंटाइलवर तुमचा जर चांगला स्कोर आला तुम्हाला अजून पण चांगलं जे आहे ते गव्हर्नमेंट कॉलेज नक्की मिळून जाईल. त्यानंतर जर आपण ईडब्ल्यूएस कॅटेगरी मधून विचार केला तर जवळपास 77 जो आहे तो पर्सेंटाइल स्कोर नुसार लास्ट इयरला सीट अलॉटमेंट झालं होतं. आणि यावर्षी पण तुम्हाला एवढाच जो आहे तो एक्सपेक्टेड कट ऑफ घेऊन चालणं आहे गव्हर्नमेंट नर्सिंग कॉलेज छत्रपती संभाजीनगरचं, जे की ईडब्ल्यूएस साठी सर्वात कमी पर्सेंटाइल स्कोर लास्ट इयरला अलॉटमेंट झालेलं कॉलेज तुम्हाला बघायला भेटेल. त्यानंतर जर आपण ओपन कॅटेगरीचा विचार केला तर जवळपास 99 पर्सेंटाइल तुम्हाला या ठिकाणी सीट अलॉटमेंट झालं होतं लास्ट इयर. आणि गव्हर्नमेंट नर्सिंग कॉलेज नांदेडचं आहे ना, या ठिकाणी सर्वात कमी कट ऑफ गेला होता ओपन कॅटेगरी मधून. त्याच्यानंतर काही गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ऑदर रिझर्वेशन पण तुम्हाला बघायला भेटतील, जसं की डिफेन्स 1च्या सीट असतील तर डिफेन्स 1 मधून जवळपास 97 पर्सेंटाइलवर जे आहे ते बीजे गव्हर्नमेंट कॉलेज पुण्याचं अलॉटमेंट झालं होतं. डिफेन्स 2चा जर विचार केला जवळपास 60 पर्सेंटाइलवर आपल्याला बीजे गव्हर्नमेंट कॉलेज आहे ना नर्सिंगचं, या ठिकाणी पुण्यामध्ये अलॉटमेंट झालेलं तुम्हाला बघायला भेटतं डिफेन्स 2 मधून. आणि एक ऑदर रिझर्वेशन असं पण राहतं की ऑर्फन म्हणजे अनाथ मुलांसाठी, तर त्यांचा विचार केला तर जवळपास 76 पर्सेंटाइल जे आहे ते गव्हर्नमेंट नर्सिंग कॉलेज छत्रपती संभाजीनगरचं या ठिकाणी सीट अलॉटमेंट झालं होतं. आणि यावर्षी पण तुम्हाला एक 70-75 जरी पर्सेंटाइल असेल ना, तरी ऑर्फन मधून एक गव्हर्नमेंट कॉलेज 100% मिळण्याचा चान्स लागू शकतो. फिजिकल हँडिकॅपचा आपण जर विचार केला त्या ठिकाणी 62 पर्सेंटाइल स्कोर तुम्हाला लास्ट इयरचा बघायला भेटेल. आणि बीजे गव्हर्नमेंट नर्सिंग कॉलेज पुण्यामध्ये अलॉटमेंट झालं होतं. पण यावर्षी जर तुम्ही जस्ट एक्झाम दिली असेल, क्वालिफाय झाला असाल आणि तुमच्याकडे पीडब्ल्यूडीचा डॉक्युमेंट असेल, तरी तुम्हाला एक गव्हर्नमेंट कॉलेज अलॉटमेंट होण्याचा चान्स लागू शकतो. तर पहा, जो गव्हर्नमेंट कॉलेजचा एक्सपेक्टेड कट ऑफ होता 2025 साठी, त्याची सविस्तर माहिती मी तुम्हाला शेअर केली आहे. तुम्हाला जो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब आमच्यासोबत जोडून राहा, जेणेकरून फ्युचरमध्ये जेवढे कॉलेज असतील समजा 180च्या आसपास, तर त्या सर्व कॉलेजचा फीस कट ऑफ पण आम्ही तुमच्याबरोबर शेअर करू. त्याचबरोबर काउन्सिलिंगची कोणतीही अपडेट येईल, ऍप्लिकेशन फॉर्मचे असेल, काउन्सिलिंगचे रूल असतील, राऊंड 1चे, राऊंड 2चे, राऊंड 3चे, किंवा प्रोसेस कशी करायची, लाईव्ह डेमो फॉर्मचा किंवा चॉईस फिलिंगचा, तर ती पूर्ण इन्फॉर्मेशन या छोट्याशा चॅनलवर आम्ही तुमच्याबरोबर 100% शेअर करत राहू एकदम फ्री ऑफ कॉस्ट मध्ये. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत नक्की जोडून राहा. त्याचबरोबर जर तुम्हाला आमची पेड काउन्सिलिंग जॉईन करून महाराष्ट्र स्टेटची स्टेट काउन्सिलिंग करून एक गव्हर्नमेंट किंवा सेमी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये गर्ल्स फ्री एज्युकेशन मधून किंवा कॅटेगरी फीस मधून जर ऍडमिशन करायचं असेल जस्ट क्वालिफाय मार्कवर पण, तर तुम्ही आमच्या व्हॉट्सअपवर मेसेज करा. आम्ही तुम्हाला पेड काउन्सिलिंग बद्दल सविस्तर माहिती नक्की शेअर करू.